राज्यामध्ये आणि देशामध्ये आणि जगामध्ये सुरू झालेला आहे. आणि कालचा आकडा असा आहे याचा कोविडचा मुंबईचा 2000च्या आसपास आहे. हा चिंतेचा विषय आहे. उद्याचा आजचा आणखीन त्याच्या पुढे जाण्याची शक्यता, त्यांनी ती शक्यता बोलून दाखवली. आणि म्हणून जसं आपण म्हणतो की याचा प्रसार साधारण कुठे होत असेल, तर आपण मंदिरं बंद केली, आपण महाशिवरात्री सारखं मोठं पर्व वर्षभरातलं आपलं आपण नाही साजरं केलं कोणालाही, आणि ते आवश्यकही होतं, कारण आपण भावनिक राहून त्याच्यामध्ये वाढ होण्यापेक्षा तर ते व्हायला नको म्हणून आपण ते मान्य केलं. परंतु माझ्या निदर्शनास असं आलेलं आहे, विशेषतः मालाड पूर्व, मालाड पश्चिम, कांदिवली पूर्व, कांदिवली पश्चिम ह्या सगळ्या भागामध्ये डीमार्टचे जे हे आहेत आउटलेट आहेत, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होतेच होते. आणि या सगळ्या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इथे आमची माहिती अशी आहे की इथे कोविडचा प्रसार हा इथे मोठ्या प्रमाणामध्ये होतो. मी त्यांना पत्र दिलेलं आहे, तुम्ही तात्काळ ही सगळी, जशी मंदिरं बंद केली, आपण ही सगळी सेंटर बंद करा. कारण जिथून आपल्याला आपल्या समोर दिसतंय की इथे याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, आणि अशा प्रकारची जी गर्दीची ठिकाणं आहेत, ही गर्दीची ठिकाणं ही तात्काळ बंद करावी. म्हणजे मग आपल्यावर, अख्ख्या मुंबईकरांना जी भीती, दररोज भीती वाटते, लॉकडाऊन होणार आहे काय, होणार काय नाही, आणि त्याच्या भीतीमध्ये आज आपण वावरतोय. परंतु ही जी शक्यता असलेली जी ठिकाण आहेत त्या बाबतीमध्ये मी त्यांना पत्र दिलेलं आहे. त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की त्याच्यावर कारवाई करतील. आणि म्हणून डीमार्टच्या जेवढे त्यांचे हे आहेत, विशेषतः पश्चिम याच्यामध्ये उपनगरामध्ये, मग ते याच्यामध्ये असू द्यात, आपल्या अंधेरी वेस्ट तिकडे असू द्यात, लोखंडवालाला असू द्यात, कांदिवलीला असू द्यात, मालाडला असू द्यात, त्या ठिकाणी मी त्यांना तसं पत्रच दिलेलं आहे. आणि हे मी खात्रीपूर्वक यासाठी सांगतो, मी त्या बाजूला मी गेल्या हप्त्यात पण गेलो होतो, काल परवा मी, माझे कार्यक्रम होते त्या बाजूला, आणि परिस्थिती एका ठिकाणी इतकी गर्दी होती तर मी विचारलं इथे काय, तर म्हणजे नाही इथे हे डीमार्टचं हे आउटलेट आहे. आणि म्हटलं यांना नाही का, हे तुम्हाला आणि आम्हाला जे काही बंधन आहेत ते यांना बंधनं नाहीत का. मी अधिकाऱ्यांकडे बोललो, त्यांनी काहीतरी त्याच्यावर कारवाई केली असं मला सांगितलं सुद्धा. परंतु नुसती कारवाई करून दंड हे करून उपयोगाचा नाही, हे मागच्या हप्त्यातलं सांगतोय. या सॅटर्डे संडेला त्याच्यापेक्षा जास्त गर्दी त्या ठिकाणी होती, आणि म्हणून मी मागणी केली आहे, डीमार्टचे हे जे आउटलेट्स आहेत, मग ते मालाड पश्चिम, मालाड पूर्व असू द्या, कांदिवली पूर्व, कांदिवली पश्चिम असू द्या, हे आउटलेट हे तात्काळ बंद झाले पाहिजे, अशा पद्धतीची मी मागणी त्यांच्याकडे केली. तर अनेकांनी लढली, त्याच्यात भाई जगताप आहे. किंबहुना तानसा तलावाच्या पाईपलाईनचा तर फार मोठा प्रश्न करा, कारण त्यांनाच तिकडे शिफ्ट केलं, आणि त्यांना सुप्रीम कोर्टातनं आम्ही स्टे घेतला. सुप्रीम कोर्टाला आम्ही पटवून दिलं की तिथे ते राहण्याच्या लायक नाही, आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे माहुल मधल्या घरं ही अजिबात राहण्याच्या लायकीची नाहीत, आणि तिथे कुठल्याही नागरिकाला शिफ्ट करू नये अशी ब्लँकेट ऑर्डर आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तो विषय तिथे संपलेला आहे. आता तिथे शिफ्ट झालेले जे लोक आहेत त्याच्या बाबतीमध्ये आज मी त्याची चर्चा झाली, महानगरपालिकेने ॲफिडेव्हिट दिलंय की त्यांना, कारण ती संख्या मोठी आहे, आपल्याला आठवत असेल आपण ते सगळं केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. तिथले नागरिक विद्याविहार रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर राहत होते, आणि असे रस्त्यावर राहत होते. आणि मी अनेक वेळेला त्या सगळ्या लढ्यात मी पहिल्यापासून आहे. यांचं म्हणणं असं, यांनी जे ॲफिडेव्हिट फाईल केले की टप्प्याटप्प्याने ते तिथल्या माहुलवासियांना शिफ्ट करतील आणि त्यांना सुद्धा रेल असं त्यांचं म्हणणं. आणि ते चांगलं, त्याचं आपण स्वागतच करणं आवश्यक. त्याच्यामध्ये एक खूप चांगली डेव्हलपमेंट मिळाली. आणि परवा आपण जो प्रश्न विचारला तो मी त्यांना विचारला, त्याच्यावर येतो, म्हणजे ते जास्त महत्वाचं आहे. कारण मलाही कन्सर्न होता तो, कारण आमच्या टॅक्स पेअरचा पैसा आहे तो. त्यांनी मला अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया ही 31 मार्च पर्यंत कंप्लीट होईल, जे काय टेंडरिंग वगैरे त्यांचं झालं आहे ते. परंतु ते टेंडर
माझी माहिती जी आपण त्या दिवशी मला म्हणाला काही ठिकाणी 24 ते 60% अबो आलेली टेंडर आहे, तर ती कशी काय असं मी त्यांना विचारलं. तर त्यांनी हे सांगितलं की IIT मुंबई हे कन्सल्टेशन म्हणून त्यांच्याबरोबर कन्सल्ट करणार आहेत आणि IIT मुंबई हे ऑथेंटिक आहे. जसं टाटा सोशल सायन्सेसचा आपण ग्राह्य मानतो त्यांचा एखादा रिपोर्ट, तसा यांचा सुद्धा तो लौकिक आहे, सरकारीचा आहे. तर त्यांची एक तज्ज्ञांची समिती त्यांनी गठीत केली आणि त्यांच्याकडे हे सगळे टेंडर्सची जी काय प्रक्रिया आहे म्हणजे ते योग्य आहे की नाही हे त्यांना तपासून घेतील आणि 15 एप्रिलच्या आत त्याच्यावर निर्णय होईल आणि ही प्रक्रिया जी आहे STPची जी आवश्यक आहे पुणे मुंबईसाठी ती होईल अशा प्रकारचं त्यांनी मला या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. आणि म्हणून हा एक चांगला निर्णय ह्या आमच्या सगळ्या याच्यामध्ये झालेली बात मेरी विनती है सबको कि देखिए पूरे विश्व में सबसे ज्यादा इफेक्टिव अगर वैक्सीन कौन सी है तो इंडियन वैक्सीन है. लेट अस बी वेरी क्लियर. और ये सारी कंपनियां चाहे वो कोविक्स हो, चाहे वो कोविशील्ड हो या तो कोवैक्सीन हो या तो वो पुणे वाला का कौन सा कोविशील्ड और एक ये 2 चल रहे हैं हमारे यहाँ और एक ये है फाइजर की, जहाँ मैं ये बताने की कोशिश कर रहा हूँ जहाँ मेरी यूनियंस भी है. तो ये पूरे विश्व में इसको मान्यता मिली है और उसमें वैक्सीनेशन का जो कार्यक्रम है और वो उसको लोगों ने बहुत ज़्यादा अच्छी तरह उसको रिस्पॉन्स किया है. हो सकता है कि कुछ कम ज़्यादा हो क्योंकि वो पर्याय ऐसा नहीं कर सकते कि ये हुआ इसलिए ये हुआ, ये कहना ठीक नहीं होगा. अभी तक साइंटिफिकली मतलब जो डॉक्टर की बात करो ना, मैं डॉक्टर हूँ ना आप डॉक्टर है, डॉक्टरों का कहना ये है क्योंकि मेरे बहुत सारे दोस्त हैं, मेरे रिश्तेदार है जो डॉक्टर है, तो उन्होंने ये कहा कि वैक्सीन में कोई प्रॉब्लम नहीं है. अगर उस व्यक्ति को पहले से कोई अगर ये है समझो शुगर है, अगर समझो उनको दिल का कोई ये है तो उसके बारे में परहेज है, थोड़ा सा फिक्र करने चाहिए का उसका ठीक तरह से देखभाल करना चाहिए, ये उनका कहना है. बट जनरली ये वैक्सीन बहुत ही कारगर साबित हुई है और अच्छी तरह उसका वैक्सीनेशन शुरू है. हाताळलं पाहिजे होतं तसं हाताळलं गेलं नाही असं वाटतं का? कारण सुरुवातीला ज्या प्रकारे सचिनबाजींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तो आता कुठेतरी सरकार कोणत्याशी पडले असं वाटतं का? आता निलंबित करण्याची वेळ आलेली आहे. मला असं वाटतं की याच्यावर अशाच प्रकारचे आरोप ज्या वेळेला सुशांत सिंग राजपूतचं झालं होतं त्यावेळी असेच आरोप झाले. तोंडघशी राज्य सरकार पडलं नाही त्यावेळेला, आरोप करणारे पडले. याविषयी मी एवढंच सांगितलं. आता ते NIA ने घेतलेलं आहे प्रकरण, मुंबई पोलीस त्याच्यामध्ये चौकशी करते, त्याच्यावर अधिकचं मी भाष्य टाळेल. परंतु एवढं नक्की की सुशांत सिंग राजपूतचं जसं झालं तसं या बाबतीत होऊ नये याचा प्रत्यक्ष रिपोर्ट हा भारताच्या जनतेसमोर, महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावा. जसा सुशांत सिंग राजपूतचा दडवून ठेवला तसा ठेवला जाऊ नये एवढं माझा त्यांना इशारा आहे. सर, मुंबई काँग्रेसने जे कार्यकारिणी जाहीर केलेली आहे अरे वा, त्यामध्ये मुंबई काँग्रेसचे जे नेते नाराज झाले ते त्यांच्यासाठी संतुष्ट केलेलं आहे का असं? नक्की तुम्हाला काय विचारायचं आहे, कोणाला संतुष्ट करू? असं आहे की एक मोठी संस्था आहे मुंबई विभागीय काँग्रेस आणि त्याचं मागच्या पेक्षा जास्त सदस्य मी त्याच्यामध्ये घेऊ शकलो आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये जागा देऊ शकलो. सगळ्यांना नाही एकाच वेळेला खुश करता येईल. आमचा परिवार फार मोठा 136 वर्षाचा परिवार आहे, पण एक्झिक्युटिव्ह जशी आहे माझी कार्यकारिणी तशा अनेक बाकीचे काही विभाग आहेत त्याच्यामध्ये मी इतर सगळ्यांना सामावून घेऊ. सर, मुंबई काँग्रेसमध्ये पण मेगा भरती होणार का? मुंबई काँग्रेसमध्ये सुद्धा मेगा भरती होणार का? मेगा भरती मला कळलं होते तशी नाही, मी एक गोष्ट सांगितलेली आहे की आम्ही आमचे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत घरवापसीला, पण कुठल्याही प्रकारची कंडिशन नाही. माझ्याकडे अनेक नेते आले, त्यांनी काहीतरी हे सांगितल्या, काही म्हणजे ह्या अटी आहेत
अटी शर्तीवर मुंबईच्या काँग्रेसमध्ये प्रवेश नाही. भाई एक सवाल की खास करके मॉल्स में या जहाँ जहाँ पे भी ऐसी भीड़ भरी जगह हैं, क्या उन जगहों को बंद करना चाहिए या उनके एम्प्लॉयज़ को कोविड टेस्ट और तमाम सारे जो भी नियम हैं उनकी रिपोर्ट्स लेकर के और चीज़ों का आपने क्या मांग रखी है BMC? जी, मैंने खुद जो अनुभव किया वो मैं आपसे शेयर किया हूँ कि मेरी बहन रहती है, एमसी से बात जरूर की है और मैं ये बताना भी चाहता हूँ कि फिलहाल मुंबई में लॉकडाउन की कोई ऐसी बात मुझे नजर नहीं, शायद वो मेरे से खुल के बात नहीं कर पा रहे, पर मैंने वो उन्हें कुरेदा था थोड़ा, मैंने कहा क्या है, तो उन्होंने ये कहा जहां जहां लोगों का जमावड़ा हो रहा है वहां वहां ध्यान दिया जाएगा, जैसे कि अमरावती में हुआ, जैसे कि अकोला में हुआ, वहां पूरा लॉकडाउन नहीं हुआ, हॉटस्पॉट जो थे वहां लॉकडाउन हुआ, हॉटस्पॉट ये करा के आइडेंटिफाई करा के, तो शायद इनका ये भी हो सकता है, ये मुझे मालूम नहीं, ये चर्चा नहीं हुई, पर शायद ये हो सकता है कि मुंबई में अगर हॉटस्पॉट कहीं है तो वो शायद उसके ऊपर कोई निर्णय ले, बट उसके ऊपर मेरी चर्चा क्लियरली नहीं हुई। मेरी चर्चा उसी को लेके इससे हुई कि अगर मंदिर, मैं खास करके इसकी बात कर रहा हूँ, ये जो शिवरात्रि हुई सारे मंदिर बंद थे, लोगों की थोड़ी भावनाएं भी थी, मैं खुद बाहर से ही 4-5 जगह गया और शिव जी को बोला बस आप भी अंदर बैठे मैं बाहर बैठा हूँ, तो अगर मंदिर मस्जिद अगर ये सारा बंद है तो ये डिमांड जैसे जहाँ भीड़ इकट्ठा होती है, जैसे मॉल्स भी है, पर मैंने और एक जगह गया, जब ये मुझे पता लगा तो मैं इन्फिनिटी मॉल में गया, सैटरडे के दिन ही गया क्योंकि मैंने सोचा कि वीकेंड में क्या होता है, पर वहाँ एक चीज अच्छी लगी, वो ये उन्होंने आने के लिए जाने के लिए एक सोशल डिस्टेंसिंग का प्रावधान किया था वहाँ का, तो मैंने वहाँ के जो मैनेजर है उनसे बात की, तो उन्होंने कहा कि हमारे जो भी ये है शॉपकीपर है और जिनका भी शोरूम्स है उनके पास से वो सर्टिफिकेट कोविड का सर्टिफिकेट ले लेते हैं, पर वो बात डीमार्ट के यहाँ नहीं मुझे नजर आई, और मैं तो ये कह रहा हूँ कि डीमार्ट इसमें चूंकि उसमें सारी चीजें मिलती है तो लोगों की भीड़ वहां सबसे ज्यादा मैंने पाई, मॉल से ज्यादा भीड़ मैंने वहां पाई, इसलिए मैंने वो उनको वाजेंचं निलंबन झालेलं आहे, काँग्रेसची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? भाजपची जी मागणी होती आधी अटक करा त्यानंतर निलंबन करा, दोन्ही मागण्या पूर्ण होत आहेत आणि नितेश राणेंकडनं बरेचसे आरोपही आता पुन्हा एकदा केले गेले. मी याच्यावर कालच बोललोय आणि मला आजचा विषय डायव्हर्ट करायचा नाही, जो की फार महत्वाचा आहे, जो कोविडशी संबंधित आहे, कारण हे काल झालेलं आहे. नाही, आज निलंबन झालं नाही, निलंबन क्रमप्राप्तच होतं जेव्हा त्यांना ते वॉज बुक्ड त्या केसमध्ये, तर ते निलंबन क्रमप्राप्त असतं, त्याच्यासाठी मागणी करावी लागत नाही, हा प्रचलित कायदा आहे आपला, आणि त्यानुसार मी फक्त एकच गोष्ट काल सांगितली की आपल्याला सांगतो, पण माझी विनंती आहे की हे सगळे विषय खूप महत्वाचे आहेत, जे मुंबईशी निगडीत आहेत, मुंबईच्या आरोग्याशी निगडीत आहे, विशेषतः ज्या पद्धतीने दररोज 30% जे वाढ होते त्याच्यामध्ये, तो तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या चिंतेचा विषय आहे, आणि म्हणून मी सांगतो की NIA जेव्हा त्यांना हे केलं त्यावेळेला सुशांत सिंग राजपूतची सुद्धा असंच हे झालं होतं, आणि मग एक इलेक्शन काढलं गेलं, अजूनही त्याचा हे निकाल किंवा रिपोर्ट अजूनही आलेला नाही, त्यामुळे भाजपच्या अशा पद्धतीच्या भूमिकेवर नेहमी शंका निर्माण झालेली आहे. ते काँग्रेसवाला म्हणून मी निर्माण करत नाही, परिस्थिती जर आपण बघितल्याच्या अगोदरच्या सगळ्या घंटा वाजवली होती तेव्हा, थाळ्या वाजवल्या होत्या तेव्हा, असंच झालं होतं, त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये NIAचं काम करू द्या, मुंबई पोलिसांना मुंबईचं, पण खरं जे काय आहे ते लोकांसमोर येऊ द्या, खरं जे आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि देशाच्या जनतेसमोर यावं, एवढीच माझी मागणी आहे. सर, शास्त्रीनगरमध्ये 400 कुटुंबीय उपोषणाला बसलेल्या नाला संदर्भात, तर त्या संदर्भात तुम्ही इक्बाल यांच्याशी चर्चा केली काय सांगाल? त्यांचं जे डिमॉलिशन चालू होतं त्याच्या बाबतीमध्ये तिथे ते उपोषणाला बसले होते, आणि त्यासाठी माझ्याकडे शुक्रवारी हे लोक आले, मी शुक्रवारीच ते सगळं डिमॉलिशन थांबवलं, आज त्याच्यावर चर्चा झाली,
आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना शिफ्टिंगला त्यांनी सुचवलेल्या आप्पापाडा या ठिकाणी त्या सगळ्यांना शिफ्टिंग करण्याचं मान्य केलेलं आहे आयुक्तांनी, आणि जोपर्यंत ते शिफ्ट होत नाही तोपर्यंत तिथे कारवाई होणार नाही. कोविड का वैक्सीन आ गया है, वैक्सीन लगने के बाद भी लोगों को की पुढच्या समाज कुठले कुठले महत्वाचे मुद्दे होते आणि डिमांड त्यांच्या क्षमतेच्या 50% क्षमतेने त्यांनी ते चालवावे त्याची मागणी तुम्ही करता आहात. असं आहे की सर्वात प्रथम तुमच्यानी माझ्यासमोर, मुंबईच्या समोर, जगाच्या समोर एक मोठं आव्हान आहे ते कोविडचा दुसरा हे जे आहे त्याचा प्रादुर्भाव हा देशभरामध्ये वाढतोय, मुंबईमध्ये वाढतोय. कालची संख्या जी होती ती जवळजवळ 2000च्या आसपास कोविडच्या रुग्णांची संख्या होती आणि त्याच्यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी त्या बाबतीमध्ये आयुक्तांची बैठक घेतली आणि मी काही ठिकाणी जिथे माणसांचं जास्त ये जा आहे, जसं डीमार्ट असेल किंवा काही मॉल्स असतील किंवा आणखीन काही तत्सम जागा असतील, त्याचा मी त्यांना लिखित स्वरूपात दिलं. डीमार्टचं यासाठी म्हणतोय कारण मी स्वतः गेलो होतो. मी माझ्या बहिणीकडे गेला असताना त्यांच्या घराच्या बाजूलाच ते डीमार्टचं हे आणि मला ती प्रचंड गर्दी दिसली तिकडे आणि मला आश्चर्य वाटलं की कसलंही सोशल डिस्टन्सिंग नव्हतं, तोंडावर पट्ट्या काही लोकांच्या होत्या. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये मी कंप्लेंट केली तेव्हाच, मी हे शनिवारचं सांगतोय, शुक्रवारचं, आणि त्यावेळेला तिथल्या अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यांच्यावर कारवाई केली. 6000चा त्यांना दंड ठोठवला. पण असं नाही चालणार, पूर्णतः त्यांची हे करा, त्यांच्या हे जे आहे नोकर त्यांची टेस्ट करून डीमार्टला तुम्ही आपल्या नियमानुसार बंद करा. केवळ डिमांडच्या बाबतीत तुम्ही हा मुद्दा उचलताय की संपूर्ण मॉल्सच्या बाबतीत, सगळ्या मॉल्सच्या बाबतीत? मी सगळ्याच बाबतीत जिथे जिथे गर्दीची अशी जागा आहे तर जिथे शक्यता आहे, आणि मग तिथून मग मी तिथेच असलेल्या इन्फिनिटी मॉलमध्ये पण तिथे बऱ्यापैकी तिथे सोशल डिस्टन्सिंग दिसली, बऱ्यापैकी लोकांनी त्या पट्ट्या हे केल्या होत्या. त्यामुळे जिथे जिथे मुंबईमधला जो आकडा वाढतोय त्याच्यासाठी स्वतः आज महापौर सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत, माझी माहिती आहे. आणि म्हणून डिमांडच्या बाबतीमध्ये मी स्वतः अनुभवलेलं सांगितलं आपल्याला आणि ते मी त्याची कंप्लेंट केली. दुसरा मुद्दा होता तो ट्रॉमा सेंटरचा होता की जसं पश्चिम उपनगरामध्ये ट्रॉमा सेंटर आहे तसं पूर्व विभागामध्ये असावं अशी मागणी मी केली होती 4 दिवसापूर्वी आपण होता. आणि त्याची माहिती मला हे सांगताना आनंद होतोय की त्यांनी ऑलरेडी कुर्ला, चांदिवली, गोवंडी, आणखीन काजूरबाग या ठिकाणी 3 हॉस्पिटल्स या ऑक्टोबरला त्याची हे सुरू करतात आहेत. आणि येत्या या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा सेंटरची त्यांनी तयारी केलेली आहे. आणखीन एक मुद्दा होता तो ह्या शास्त्री नगरमधले रहिवासी जे त्यांच्या घरावर बुलडोझर चालणार होता, डेमोलिशन होतं म्हणून ते सगळे चिंतेत होते. ते माझ्याकडे शुक्रवारी आले होते. मी तात्काळ यांच्याकडे बोललो आयुक्तांकडे, त्यांनी ते थांबवलं. आज त्याच्यावर आम्ही सविस्तर चर्चा केली आणि तिथल्या रहिवाशांच्या सांगण्याप्रमाणे त्यांना पहिले चिमूरला शिफ्टिंग देत होते, परंतु त्यांची तयारी नाही. मालाडमधल्या आप्पापाडामध्ये जी घरं आहेत त्या घरामध्ये त्यांना शिफ्टिंग मिळावी अशा पद्धतीची त्यांची मागणी होती, ती त्यांनी तत्वतः मान्य केले. त्यामुळे असे हे 3-4 प्रश्न घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो. आणि त्याच्यावर डम्पिंग ग्राउंडच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आरोग्याचा प्रश्न. डम्पिंग ग्राउंडच्या बाबतीमध्ये तळोजाला 30 हेक्टर जागा ही याच्या महानगर प्रशासनाच्या याच्यात आलेली आहे, ताब्यात आलेली आहे. परंतु टोटल जागा ही 52 हेक्टरची आहे. मी मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिलंय. ह्या हप्त्याभरामध्ये मी त्यांचाही वेळ मागतोय जेणेकरून अर्बन डेव्हलपमेंट त्यांच्याकडे आहे. ती जागा लवकर मिळाली तर अत्याधुनिक, जगातल्या अत्याधुनिक सुखसोयीने सज्ज असलेलं असं डम्पिंग ग्राउंड तिथे तयार होईल. आणि मुंबईचं जे स्वप्न आहे तुमचं आणि आमचं, मुंबई डम्पिंग ग्राउंड मुक्त होईल असं मला. ऑफिसमध्ये होतो तेव्हा याच्यातली कांदिवली पश्चिम येथील गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगरमधले लोक माझ्याकडे आले होते. आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये मुंबईमध्ये
129 नाल्यांचं रुंदीकरण चालू आहे. परंतु ह्या नाल्यांच्या कडेला असलेल्या झोपडपट्ट्यांच्या बाबतीमध्ये प्रश्न निर्माण झाला होता आणि मी आज त्यांच्याकडे बसलो होतो. ह्या गोरेगाव पश्चिममध्ये असलेल्या भगतसिंग नगरमध्ये जवळजवळ 390 झोपड्यांचा हा प्रश्न निर्माण झाला. त्याच्यापैकी 190 झोपड्या ह्या मान्यता प्राप्त आहेत आणि 240 ते वेगळ्या भागामध्ये तर तिकडचेच. तर हे ह्या झोपड्या तोडण्यासाठी महापालिकेचे लोक डेमोलिशनचे गेले होते परवाच्या दिवशी. मी यांच्यावर फोनवर बोललो, त्यांनी ते थांबवलं होतं आणि आज आमची चर्चा होती. आज चर्चेमध्ये असं ठरलं की जोपर्यंत त्यांचा प्रश्न याचा त्यांच्या शिफ्टिंगचा आणि तो त्या परिसरामध्ये 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आम्ही त्यांना 2 पर्याय दिलेले होते. एक आप्पापाडा इथे मालाडला एक 400 ते 500 PAPच्या रूम्स आहेत, त्यांना तिकडे शिफ्ट करा म्हणून आम्ही सांगितलेलं आहे. त्याची शक्यता तेही पडताळून पाहतात. मी SRA यांच्याकडे मी बोलून घेईल आणि हा प्रश्न निकाली निघेपर्यंत तिथे कसल्याही प्रकारचं डिमॉलिशन होणार नाही. आज जवळजवळ तिथे त्या 390 आणि 240 अशा एवढ्या सगळ्या नागरिकांच्या फार हवालदिल झाले होते. अक्षरशः तिकडे एकदा डिमॉलिशनला लोक आली तर कसं वागतात आपल्याला माहिती आहे. तोही प्रश्न मी निकाली काढू शकलो याचा मला त्या ठिकाणी आनंद होतोय. कांदिवली परिसरातील बोईसर नदीच्या रुंदीकरणाच्या बाबतीत हाच प्रश्न निर्माण झाला होता. तिथे सुद्धा हाच निर्णय घेण्यात आला आहे की त्यांना जवळच्या एक अडचण त्यांची आहेच, परंतु त्यांच्या अडचणी समजायला मी इथे आलो नव्हतो की आम्हाला PAP मिळत नाही. त्यामुळे ते तुमचं काम आहे ना. कायदा जो आहे तो हे सांगतो ना की माझं स्थलांतरित 5 किलोमीटरच्या आसपास करावं, त्यानुसार आम्हाला तुम्ही द्या, माझी काय हरकत नाही. एक नवीन हे झालं ते फार चांगलं झालं. ते असं महापालिका सभागृहामध्ये एक ठराव पास करण्यात आलेला आणि त्याचं कायद्यात रूपांतर सुद्धा झालं माझ्या माहितीप्रमाणे. याचं कॉम्पेन्सेशनचं विरोधी पक्ष नेत्यांना मी ती खात्री केली. आणि काही ठिकाणी जर समजा काही लोक 1.5 पट तिथल्या बाजारभावाप्रमाणे रेडी रेकनर प्रमाणे जर त्यांना किंमत मिळत असेल आणि ते जात असतील तर त्यांना ती मुभा असावी. अशा प्रकारचा एक अतिशय ऐतिहासिक निर्णय हा महापालिकेने घेतलाय आणि मी त्यांना सांगितलंय की 2000च्या नंतरची ही जी झोपडी आहेत, आपण 2021 मध्ये आहोत. आपण असं नाही म्हणत की मला 6 महिन्यापूर्वीच्या झोपड्यांना तुम्ही संरक्षण द्या, परंतु शासनाचं मत आहे की 2010 पर्यंत रेग्युलराईज करायचं. माझ्या शासनाचं काय मत आहे त्यापेक्षा प्रधानमंत्री आवास योजनेचा गाभा जो आहे तो 2011 पर्यंतचं रेग्युलरायझेशनचा आहे. या गोष्टीला लक्षात घेऊन त्यांनी तेही मान्य केलं की काही लोक या विशेष पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर माननीय चहल साहेब आणि त्यांच्याकडे माझी काही महत्त्वाच्या इश्यूवर बैठक होती. ते काही इश्यू आपल्याला माहीत आहेतच कारण मी ते याच्यापूर्वी रेज केले होते. पण माझी काम करण्याची पद्धत आहे, नुसतं रेस करून मी थांबणार नाही, तर याच्यापर्यंत मुळापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न केला. आणि आज अतिशय चांगली सकारात्मक बैठक आयुक्तांबरोबर झाली. त्याच्या बाबतीमध्ये मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. सर्वात प्रथम एक डम्पिंग ग्राउंडचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डम्पिंग ग्राउंड हा अतिशय जिव्हाळ्याचा, अतिशय सगळ्यांच्या कन्सर्नचा, अतिशय चिंतेचा विषय मुंबईसारख्या ठिकाणी. आणि त्याच्या बाबतीमध्ये मुंबईमध्ये जो घनकचरा तयार होतो साधारण 6,500 ते 6,800 मेट्रिक टन दररोज, त्याची विल्हेवाट करण्याची जी काही हे आहे सिस्टम आपल्याकडे आहे ती ॲडिक्वेट नाही, ती तितकीशी पूरक नाही आहे. कारण काजूर मार्गचा जो डम्पिंग ग्राउंड आहे त्याची कॅपॅसिटी 5,000 मेट्रिक टनची आहे. 200-300 मेट्रिक टन इकडे तिकडे होऊ शकतात. लोकल ट्रेन से भी काफी भीड़ हो रही है, तो जी। क्या इस पर भी आप भाई खास करके डिमांड भी क्यों, क्योंकि ऐसे तमाम सारे आउटलेट्स हैं जहाँ पर भीड़ काफी ज्यादा है, ट्रेन भी काफी ज्यादा है, तो उसको लेकर के क्या? मैंने वही कहा, मैं डिमार्ट एक इसलिए उदाहरण दे रहा हूँ क्योंकि मैं खुद गया था. मेरी बहन वहाँ रहती है तो मैं सैटरडे को मैं गया और मैं चुपचाप नहीं बैठा. मैंने इमीडिएटली उस ऑफिसर से बात की, बोले ये क्या चल रहा है.
उन्होंने कार्रवाई भी की, ये भी मैं बता दूं। उन्होंने 6,000 रुपए का उनको जुर्माना, लेकिन पैसे भर के अगर इस तरह का ये हो रहा है, भाई आप बिजनेस करो कोई प्रॉब्लम नहीं, लेकिन तकलीफ तो हमें है। तो मेरा मांग ये है मेरी, इस प्रकार की एक एक्शन आपको मालूम है आरके होटल पे हुई है। आरके होटल के जो ये थे नौकर थे, उनकी टेस्ट हो गई, उनमें से 3 या 4 पॉजिटिव निकले और आरके होटल 21 दिन के लिए बंद है अपने कानून के हिसाब से। मैंने वही मांग की है, और ना कि सिर्फ डिमांड तो है, क्योंकि मैंने खुद देखा हुआ है, मैं गया हूँ और मैंने मालूमात ली। जब मुझे ये पता लगा तो मैंने मेरे परिवार के लोग मलाड में रहते हैं, कांदिवली में रहते हैं, लोखंडवाला में रहते हैं, मैं उसी की बात वहां की मैंने पूरी मालूमात ली। ये हशर है, और इसी तरह के जहां गर्दी या इस तरह का लोगों का जमावड़ा होता है, जिसे हमें आशंका है कि यहाँ कुछ हो सकता है, तो वो भी मैंने कहा है कि वो आप बंद करें। अप्पा पाड़ा का नाम आपने लिया अभी, तो ये सारी की जो बिल्डिंग अप्पा पाड़ा की है जी, उसके अंदर दहीसर और आपके बोरीवली के जो झोपड़पट्टी के लोग वहां पर आकर के इसको अलॉट किया गया है, अभी भी वो वहां पर आके रहने को तैयार नहीं है। अप्पा पाड़ा की बात आप जो करें, ये सारी की जो बिल्डिंग की आप बात की, हालांकि मुझे जी आप कंप्लीट करिए मेरे। हाँ, तो उसमें आने को लोग रहने को तैयार नहीं है, क्योंकि वहाँ पे स्पेस कम है। स्पेस कम होने के नाते लोग वहाँ पे उसको मिसयूज कर रहे हैं आगे। और आज आप कह रहे हैं कि कांदिवली भगत सिंह नगर के लोगों को आपने अप्पा पाड़ा में शिफ्ट करने की बात कर रहे हैं। ये मैं नहीं कह रहा हूँ, ये वहाँ के लोग कह रहे हैं। हाँ नहीं, करेक्ट है, आप ही की बात कर रहा हूँ। दूसरी ओर जो वहाँ पे नहीं कर पा रहे हैं, तो उसके बारे में आप क्या कह रहे हैं वो बताइए। नहीं, मैं तो ये कह रहा हूँ, मेरे पास जब ये आए तो वहाँ डिमोलिशन चल रहा था। ये मैं 2 दिन पहले की बात कर रहा हूँ, फ्राइडे की बात कर रहा हूँ, और ये हमारे LOP भी थे वहाँ मेरे ऑफिस में। तो मैंने तुरंत इनसे बात की और वो रुकवा दिया, क्योंकि और आज भी डिमोलिशन रखा था, लेकिन आज भी उनको हमने कहा हम बैठे, हम जो निर्णय लेंगे उसके ऊपर आधारित है। इन्हें 2 ऑप्शन थे। एक चेंबूर में एक बहुत अच्छी ये है बस्ती है, उसमें उन्हें ऑप्शन है, मैं इनकी बात कर रहा हूँ, ये भगत सिंह नगर के जो लोग हैं उनकी मैं बात कर रहा हूँ, 390 लोग हैं उनकी बात कर रहा हूँ। पर उनका ये कहना है, उनका रिप्रेजेंटेशन सारे आए हुए थे, आए भी है मेरे साथ, अभी आए भी वो, तो उन्होंने कहा कि भाई हम इतने लंबे कैसे जाएंगे, और बात सही भी है। तो उन्होंने मुझे बताया कि अप्पा पाड़ा में अगर हमें मिलता है तो हम तैयार हैं। ये लोगों ने कहा है, ये मैंने नहीं कहा। तो मैंने तुरंत बात की, हमारे वर्किंग प्रेसिडेंट सापरा भी थे, कमिश्नर को भी मैंने कहा है कि आप SRA से बात करो, मैं भी SRA से बात करूंगा, और वो अगर टेनामेंट इनको अवेलेबल होती है तो दे आर रेडी टू शिफ्ट, जिससे दोनों का काम होगा। वो जो नाले की जो रुंदीकरण है वो भी होना तो कोई जरूरी है अपना अपने लिए। तो ये मैंने सिर्फ लोगों ने कहा वो मैंने किया। हा मी त्यांना साधा प्रश्न विचारला होता, त्यांनी आज सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी मला सांगितलं की 5,300 ते 5,500 मेट्रिक टन हा कचरा याच्या कांजूरमार्गच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये त्याच्यावर प्रक्रिया होते, आणि उर्वरित जो कचरा आहे त्याचं एक नवीन प्रोजेक्ट, त्या कचऱ्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करायचा असा प्रोजेक्ट याने महानगरपालिकेने हे केलेला आहे, प्रायोजित केलेला आहे, आणि तो देवनारचा जो डम्पिंग ग्राउंड आहे तिथे तो त्यांनी सुरुवात केलेली आहे त्याची, त्याच्या पद्धतीची त्यांनी सगळी यंत्रणा उभी केली आहे, त्यांची टेंडरिंग प्रोसेस वगैरे झाली अशी त्यांनी मला माहिती दिली। परंतु मी त्यांना एक गोष्ट मात्र आवर्जून सांगितलेली आहे ती अशी की या बाबतीमध्ये देवनार डम्पिंग ग्राउंडची कॅपॅसिटी 8 वर्षापूर्वी संपलेली आहे असा रिपोर्ट आहे। मग त्यांनी मला सुप्रीम कोर्टाचं त्यांनी जी विनंती केली होती ती त्यांनी दाखवलं, आणि या प्रायोगिक तत्वावर त्यांना सुप्रीम कोर्टाने मुभा दिलेली आहे। त्यामुळे मुंबईचा कचरा हा कमी होईल आणि त्याच्यावर प्रक्रिया पण होईल अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला सांगितलं। एक गोष्ट मी आणखी 3-4 दिवसापूर्वी आपल्यासमोर चर्चा करताना म्हणालो होतो, तळोजामध्ये जी जागा आहे, जी 52 हेक्टर जागा ही शासन याला महानगरपालिकेला अपेक्षित आहे, जिथे अद्ययावत प्रकारचं एक डम्पिंग ग्राउंड ज्याला आपण म्हणतो की कंपोजिट सगळ्याचं मिळून तिथे होईल, आणि मुंबई डम्पिंग ग्राउंड फ्री कशी होईल ही माझी मागणी होती।
मला आज त्याच्याही बाबतीमध्ये सांगताना आनंद होतोय की ती प्रक्रिया सुरू आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा त्या बाबतीमध्ये बैठक मागितली, कारण अर्बन डेव्हलपमेंट हे मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि तिथे 30 हेक्टरची जागा कॉर्पोरेशनच्या ताब्यात आहे. बाकीची जागा सुद्धा मिळावी यासाठी ते तर प्रयत्न करतच आहेत. मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितलाय, कदाचित त्यांचा या हप्ताभरामध्ये मला वेळ मिळेल आणि तोही प्रश्न निकाली निघेल. एक महत्वाचा आणखीन एक प्रश्न असा होता की मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही त्याच्यावर वारंवार बोलतोय आणि कमिशनरांनी त्याच्यामध्ये आता आणखीन स्पष्टता दिली ती अशी की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटमध्ये तशाच प्रकारचा तो हे घेतला होता, जनरल टॅक्स माफ करण्याचा, जो की चुकीचा होता, कारण इथे या सभागृहामध्ये पूर्ण टॅक्स माफ करण्याचा हे झाला होता ठराव आणि दोन्ही सभागृहामध्ये असाच ग्रह होता. ग्रह यासाठी म्हणतोय, मला असं सांगण्यात आलं की त्यांनी जो कॅबिनेटचा निर्णय होता त्याच्यावर शिक्कामोर्तब सभागृहामध्ये केलं. म्हणजे जनरल त्याच्यातले जे कंपोनंट आहेत 11, त्याच्यापैकी जनरल कंपोनंट हा 10 ते 11% आहे, फारसा नाहीये. आणि म्हणून आम्ही त्यांना ती विनंती केली की तुम्ही एकतर जी आता जी बिलं पाठवली ती तुम्ही तात्काळ थांबवा, जेणेकरून रिकव्हरी हा जो विषय आहे तर त्याला त्यांनी ती तात्पुरती मान्यता दिली की ताबडतोब तुम्ही आता त्या याचं करू नका. त्याचा काय मार्ग काढायचा तो राज्य शासन ठरवेल, कारण उद्या जर राज्य शासनाने हा निर्णय घेतला की नाही त्यावेळेला जनरल टॅक्सेस माफ केला होता, या वेळेला आपल्याला तो पूर्ण करावा लागेल आणि ज्याच्यासाठी याची आवश्यकता आहे, सभागृह चालण्याची आवश्यकता आहे, आपल्याला माहिती आहे. तर कदाचित पावसाळी अधिवेशनामध्ये मी हा प्रश्न तशाच पद्धतीने मांडेन. त्याच्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटून मी त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सुद्धा सोडवणूक करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून फक्त प्रश्न उचलणं हा एवढाच माझा विषय नाही, तर माझ्या दृष्टीने ते प्रश्न कसे निकाली निघतील हा जास्त महत्त्वाचा विषय होता. जसं मुंबई पश्चिम उपनगरांमध्ये ट्रॉमा सेंटर आहे, तशाच पद्धतीने पूर्व उपनगरांची लोकसंख्या त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि तिथे ट्रॉमा सेंटर असावं असं मी मागणी केली होती. आपण सगळे होतात त्यावेळेला मला ती माहिती दिली, तर मला खरोखरच म्हणजे मला एक प्रकारचं आम्ही आमच्या प्रयत्नाला यशच आहे असं मला वाटतं. 3 ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था, एक कुर्ल्याला, चांदिवलीला, संघर्षनगरमध्ये अशा प्रकारचं एक हॉस्पिटल तयार होतं आणि त्याच्यामध्ये पूर्णतः ही यंत्रणा ट्रॉमाची त्याच्यामध्ये ती हे केली जाईल. 2 गोवंडीला एक हॉस्पिटल आता त्यांचं हे आहे आणि ते ऑक्टोबरपर्यंत त्याचं हे सुरू होईल, कार्य सुरू होईल. आणि एक कांजूरबागला, असे 3 ठिकाणी ही हॉस्पिटल्स तयार होतील, ज्याचं काम ऑक्टोबर आणि सप्टेंबरमध्ये सुरू होईल आणि ते काम व्हायला जे काही कालावधी लागेल 1.5-2 वर्षाचा तेवढा तो होईल. आणि या भागाला जो पूर्व उपनगरांसाठी जो हा प्रश्न मी उचलला होता त्याचंही एक सकारात्मक उत्तर यांच्याकडनं आम्हाला मिळालं, आयुक्तांकडनं मिळालं. त्यामुळे मला त्या गोष्टीचा